की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत. पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आदळली. अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय. दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवासा वाटणारा नेता. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे. Pawars cannot be श्रद्धांजली त्यांना कधी वाहावी लागेल close असं कधी relation म्हणत of Pawars with Baramati, त्यांनी Ajit त्यांच्या Pawar. पद्धतीचं राजकारण केलं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात He believed in his own way of doing politics. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना Pawar was a उद्धव ठाकरे deputy chief यांचं म्हणणं minister. होतं की कॅबिनेटला And when पूर्ण Uddhav Thackeray तयारी was the करून chief येणारे minister, राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास, Uddhav विशेषतः Thackeray used to say पाटबंधारे, that he was the minister who used to, पाणी, do his studies या well संदर्भात before त्यांचा coming to अभ्यास cabinet meetings. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहील. Planning and finance was his forte. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं He also worked in आणि नंतर education गेल्या field. 2-2.5 वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल. And doing कोणाच्या politics ध्यानी without his uncle Sharad Pawar, he मी proved जेव्हा अशी himself म्हणालो in the की past अत्यंत 2.5 कार्यक्षम years. मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे was the most राजकारणासाठी तर efficient वापरलंच minister. त्यांनी, पण कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी, विकासासाठी त्यांनी वापरलं. त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा टीव्ही चॅनलवरती He was a काही leader दृश्य आम्ही पाहिली. who worked for the development of Maharashtra. सदैव जरी त्यांच्या बोलण्यात कधी राग आला, चीड आला, तरी पटकन एखादे विनोदी वाक्य टाकून ते संपूर्ण वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती. उत्तम वक्ते होते.